नमस्कार विनायक सर. सर्वात आधी तुमचं आजच्या इनर सर्कल मीटिंग मध्ये स्वागत आहे. आजच्या इनर सर्कल मीटिंगला स्टार्ट करण्याआधी सर्वांना तुमची ओळख द्या. तुमचं नाव काय आहे, तुम्ही काय करता आणि कुठनं आहात ते? माझं नाव विनायक विश्वनाथ कदम. मी पंढरपूरवरून आहे आणि मी एका प्रायव्हेट स्कूलवर ॲज अ हेड क्लर्क म्हणून काम करतो. बर बर. तर सर, तुमचा एम रेटिंग सोबत प्रवास किती दिवस झाले सुरू आहे? माझा 6-7 महिने झाले मी M1 सोबत जोडलेलो आहे. कशा पद्धतीने जुळले, म्हणजे डायरेक्टली कोणी रेफर जून केलं पासून की आहे. आपला जो डेमो क्लास राहतो त्या बेसिसने तुम्ही जुळले? डेमो क्लासमधून आलो मी. जस्ट सोशल मीडियावर जस्ट स्क्रोल करताना ऍड आली आणि त्यामधून मी जॉईन झालो. बर बर. तर 7-8 महिने तुम्हाला आमच्यासोबत झालेले आहे, तर आतापर्यंत 7-8 महिन्याचा तुमचा आमच्यासोबतचा प्रवास कसा होता? प्रवास खूप सुंदर आहे. आपल्या M1चा कमिटी बरोबर जे आहे काम खूप चांगलं आहे. खूपच म्हणजे जास्त भरपूर गोष्टी ज्या नसतात म्हणजे ज्या बॅकग्राऊंडला होत असतात मार्केटच्या त्या पण खूप समजायला लागल्या. ते ऑपरेटर कसं काम करतो किंवा काय चार्ट्सवर जे प्रिंट होतात ते कसं होतं त्याच्या मागची सायकोलॉजी काय हे खूप समजतं तुमच्या लाईव्ह सेशन मधून. बर. दुसरी गोष्ट की आता 7-8 महिने तुम्ही आमच्यासोबत जोडलेले आहात. तर 7-8 महिन्यात जे पण काही आपण गोष्टी शिकवल्या, तुम्हाला कोर्स ऍक्सेस दिला, प्लस आपण लाईव्ह मध्ये पण शिकलो. तर M1 रेटिंग स्पेस मध्ये शिकवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली? शिकवण्याची पद्धत एक खूपच चांगली आहे. खूप क्लिअर कट जो आहे आपलं शिकवण आहे. कुठेही म्हणजे काही असं झाकून ठेवलेलं नाही की बाबा हे नाही सांगायचं असं काही नाही. जे काय असेल तुम्ही प्रॉपरली सांगता आणि तेच जर फॉलो केलं तर आपला सेटअप तर एकच नंबर आहे. बर बर. दुसरी गोष्ट की आपण बेसिक टू ऍडव्हान्स सगळ्या गोष्टी शिकतो. टेक्निकली ट्रेडिंगसाठी जेवढं पण असेल सगळ्या गोष्टी आपण शिकतो. येऊन पोहोचतो आपण M1च्या गोल्डन सेटअपवर. M1च्या गोल्डन सेटअपला तुम्ही किती रेटिंग द्याल आणि त्याच्याबद्दलचं तुमचं मत काय आहे? M1चा रेटिंग जर सेटअपला रेटिंग म्हटलं तर आउट ऑफ 10 आउट ऑफ 100 व्हॉट एव्हर द मार्किंग इज देअर. आणि सेटअप तर खूप चांगला आहे आपला. त्याबद्दल काही नो डाऊट. जे काय असेल ते आपल्या स्वतःच्या सायकोलॉजीवर आणि तुम्ही कसं मॅनेज करता यावर सगळं डिपेंड आहे. बर बर. दुसरी गोष्ट की आता आपण दोन पार्ट असतात, एक बिगिनर असतो, एक इंटरमिडिएट असतो आणि ऍडव्हान्स लेवलवर असतो. लॉस मेकिंग भरपूर जण असतात. तर आपल्या सेटअपमध्ये ताकद आहे की नाही झिरो टू हिरो घडवण्याची? ताकद जर झिरो टू हिरो सर मी ऐकले होते फक्त पण ते आपल्या सेटअपला जर प्रॉपरली फॉलो केला तर तुम्ही हिरोच्या वर सुपर हिरो सुपरस्टार सुद्धा होऊ शकताल. जसं की आपण लास्ट टाइम 90% बुक केले आपल्या सेटअप नुसार. तर बरोबर. ते असंही होतं आणि ते तुम्ही सेटअप फॉलो केला तर ते सर्व शक्य आहे. बरं बरं बरं. दुसरी गोष्ट की आता शिकताना सेटअपचा असो किंवा लाईव्हचा असो, कोणत्याही प्रकारचा सेटअप असो, म्हणजे सपोर्ट असो, तो माझ्या साईडनी असो की माझ्या सपोर्ट टीम साईडनी असो, तर M1चा सपोर्ट तुम्हाला कसा होता? सपोर्ट एक नंबर आहे सर. जे काही आम्ही स्टडी केलेला स्क्रीनशॉट पाठवतो आपण ते स्क्रीनशॉटवर कन्फर्मेशन जे काही एरर असतील तर एरर त्यांनी सांगितलं की कुठं काय चुकतंय हे पण लगेचच दुसऱ्या दिवशी लगेचच सांगितलं. म्हणजे मीच पाठवताना रात्री उशिरा पाठवतो तर ऑब्व्हियसली दुसऱ्या दिवशीच मला रिप्लाय आला. तर क्लिअर जिथं चुकतंय तिथं क्लिअरली सांगितलेलं आहे आणि कसं करेक्ट करायचं हे पण सांगितलेलं आहे. आणि तुमचा सपोर्ट तर असतोच आहे. रोज लाईव्ह मध्ये असतोच आपण. बेसिक टू ऍडव्हान्स सगळ्यात सपोर्ट आहे तुमचा. बर बर बर, बेस्ट आहे. दुसरी गोष्ट की आपण रोज रोज 9 ते 11 सकाळी लाईव्ह असतो. ह्याच्यासाठी की एकतर प्रॉपरली तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये काय सायकोलॉजी आहे ही समजली पाहिजे. तुमचे लॉसेस झाले नाही पाहिजे. जे पण प्रॉफिट झालेले आहे ते प्रोटेक्ट करून तुम्ही घरी घेऊन गेले पाहिजे. ह्याच्यासाठी तुमची सायकोलॉजी स्टेबल ठेवायसाठी आणि तुमच्या एंट्री एक्झिट प्रॉपर होण्यासाठी, आपला सेटअप समजण्यासाठी आपण रोज सकाळी 9 ते 11 लाईव्ह घेतो. तर त्याचा तुम्हाला फायदा होतोय की नाही? फायदा होतो, खूप फायदा होतो. कारण कसं आहे साईड बाय साईड दुसरा जॉब असल्यामुळं सकाळचा आपल्या सेटअपनुसार फायदा होऊन क्लोज करून मशीन आपण दुसरं आपलं काम करू शकतो. हे खूप महत्वाचं आहे आमच्या म्हणजे जे जॉब करतात त्यांच्यासाठी. हम्म, हम्म, की बाबा कारण 11 पर्यंत मोस्टली ऑफिसमध्ये आपण सगळे पोहोचतो, 10-11 पर्यंत पोहोचतो. तोपर्यंत आपलं इकडं सेटअप नुसार काम झालेलं असतं, आपण कमवून बसलेलो असतो. दुसरं काम करायला आपण लगेच दुसरं आपण मोकळे होऊन जातो. त्यामुळे लाईव्ह सकाळचं जे सेशन आहे ते खूप इफेक्टिव्ह आणि खूप फायदेशीर आहे आमच्यासाठी तरी. बेस्ट बेस्ट. हाच विचार करून मी ते डिझाईन केलेलं आहे की प्रॉपरली भरपूर जण जॉब करतात, कोणी बिझनेसमध्ये आहे, कोणी वेगवेगळ्या कामात व्यस्त असतात. फक्त स्टार्टिंगचा 1 तास पण दिला तर तुम्हाला माहिती असेल की 100 दिवसापैकी 90 दिवस आपण ऑलरेडी 1 ते 1.5 तासालाच प्रॉफिट करून बसलेलो असतो. अशाच प्रकारे ते डिझाईन केलेलं आहे. होप करतो की त्याचा एन्जॉय तुम्ही करत असाल आणि फायदा पण उचलत असाल. आता तुमच्यासारखेच येस. भरपूर जण आपल्यासोबत कंटिन्युअसली जुळत आहेत आणि ऑलरेडी आपल्या प्रीमियम कम्युनिटीमध्ये जुळलेले आहेत. तर त्यांच्या प्रवासासाठी तुम्हाला काय सांगा वाटेल? सजेशन तर असेच देईन की जर नवीन असताल, फ्रेशर असताल तर कुठेही बघू नका, काही बघू नका. फक्त आपला M1चा गोल्डन सेटअप बघा. दुसरी गोष्ट जर जे ऍडव्हान्स आहेत त्यांना पण एक सांगायचंय की
प्रोटेक्ट करा. तुमचं जे काही येस. मिळते ते तुम्ही घ्या, खिशात घ्या, घरी जावा. हम्म. महागारी मार्केटकडे फिरू नका. आपण जर म्हणतो की आपला एक पहिला सेटअप जर पहिला ट्रेड जर ओके झाला तर दुसरा घ्यायचा नाही, आणि बरोबर. पहिला फेल झाला तर दुसरा, जस्ट दोन इनफ. त्यानंतर तुम्ही जर जात असाल तर मग ते तुमची सायकोलॉजी खूप खराब करते. बरोबर. त्यामुळे जर ऍडव्हान्स असला, कितीही ऍडव्हान्स असला तरी तुम्ही तुमचं कॅपिटल आणि तुमचं मिळणार प्रॉफिट प्रोटेक्ट करा. हे खूप महत्वाचं आहे. येस, येस, बरोबर बोलले तुम्ही. तेच मी रोज लाईव्ह स्टार्ट करतो तर त्याच लाईननी करतो की जे पण होणार आहे प्रॉपरली येस सर. शांत माइंड ठेवा, प्रोटेक्ट करा. आणि जे पण एंडिंग मी जेव्हा करतो क्लोज करताना लाईव्ह, तेव्हा पण मी हेच सांगतो की जे पण झालेलं आहे त्याला प्रोटेक्ट करा. कारण की प्रोटेक्ट केल्याशिवाय येस. पर्याय नाही आहे. आणि आपल्याला सवय नसते, आपल्याला ऑलरेडी आपल्याला माहित असते की या. अजून 3:30 वाजेपर्यंत मार्केट सुरू आहे, तर आपण अजून ट्रेड घेऊ शकतो, अजून प्रॉफिट बनवू शकतो. बट तशा प्रकारे मार्केटमध्ये सायकोलॉजी काम करत नाही. जसं जसा दिवस जाईल, जसा जसा टाइम जाईल दिवसाचा, तसं बरोबर. तसं प्रोबॅबिलिटी खराब होत जाते. तर तेच मी सांगत असतो, तुम्ही जे बोलले ते बरोबर आहे. तर ओके आहे. तर आजच्या इनर सर्कल पुरतं आपण एवढंच ठेवू. अजून काही तुमचे डाऊट्स असतील, काही हेल्प पाहिजे असेल तर सपोर्ट टीम माझी ऍक्टिव्ह आहे, मी ऍक्टिव्ह आहे. आणि काही पण अजून पण काही डाऊट असले येस. तर तुम्हाला माहिती आहे की विकली बेसिसवर आपले डाऊट सॉल्विंग होतात, तिथे पण तुम्ही क्लिअर करू शकता. तर आजच्या येस पुरतं सर. आपण येस. एवढंच ठेवू. ओके. तर आजच्या इनर सर्कलमध्ये आल्याबद्दल आणि तुम्ही सर्व सांगितल्याबद्दल थँक्यू सो मच. विनायक सर, थँक्यू सो मच. थँक्यू सर. थँक्यू, थँक्यू ओके. सो मच.